नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीसी मराठी ऑलराऊंडर या चॅनल आपलं स्वागत आहे. न्यायालय शिपाई हमाल आणि फराज पदाचे हॉल तिकीट या संदर्भात अनेक म्हणजे खूप सारे कॉल आहे. सर हॉल तिकीट कधी येणार आहे, सर एक्झाम पुढे जाणार आहे का डायरेक्ट एक्झाम त्या ठिकाणी आमचे सेंटर येणार आहे का, कुठलीच एक्झाम न घेता डायरेक्ट सिलेक्शनवर. काळजी अजिबात करू नका. हॉल तिकीट तुमचे कधी येणार आहे सविस्तर संपूर्ण माहिती या व्हिडिओत मिळणार आहे. सुरुवातीला जर तुम्ही पाहिलं असेल, ही तुमची न्यायालयाचीच आहे, हायकोर्ट ऑफ बॉम्बे. सगळे सविस्तर व्हिडिओ बघा, सगळी माहिती मिळणार आहे. सुरुवातीला वाहन चालकांचं त्यांनी सेंटर टाकले आणि सेंटर जसे वाहन चालक टाकले त्यानंतर लिपिक पदाचे टाकलेले आहे. दोघांचे सुद्धा सेंटर हे होम सेंटर आहेत. होम सेंटर याचा अर्थ जो तुमचा परमनंट ॲड्रेस आहे त्याच्यावरती जो जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी प्रत्येकाचे सेंटर आलेले आहे. हॉल तिकीट कधी येणार आहे, मग तसं शिपाई भरती संदर्भात आलंय का, जर तुम्ही पाहिलं असेल तर या न्यायालयाच्या वेबसाईटवरती आपण थोडंसं वरती जाऊया आणि याला थोडंसं झूम करूया. याला जर झूम केलं तुम्ही पाहिलं असेल तर बघा, पोस्ट ऑफ क्लार्क दिले आणि क्लार्कचे जिल्ह्यावाईज जे काय आहे ते सगळं दिलेलं आहे. जिल्ह्यावाईज सेंटर आहे, हे काय तुमचे सेंटर आहे. हॉल तिकीट आले का नाही. आता याच्यानंतर थोडंसं खाली जर आपण आलं तर तुमच्या इथं बघा, पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायव्हर, काय वाहन चालकाचे हे तुमचे जिल्ह्यावाईज सेंटर आलेले आहे. जिल्ह्यावाईज सेंटर कुठं दिसतंय का तुम्हाला, या ठिकाणी पिऊनचं दिसतंय, हे जुनं आहे सगळं, पिऊनचं खालचं दिसतंय का, पिऊनचं आले का, ठीक आहे ना. म्हणजे याचा अर्थ तुमचं सेंटर आलं नाही असं होत नाही की एक्झाम पुढे जाणार आहे. 22 तारीख पर्यंत फायनल आहे. आजच कुणाचं, तो न्यायालय शिपाई भरती जे आहेत, शिपाई हमाल आणि फरास यांचं आजच त्या ठिकाणी फायनल हॉल तिकीट जे असणार आहे, म्हणजे तुमचं सेंटर असणार ते येणार आहे. कोणाकोणाचं येणार आहे तर लक्षात ठेवा, आज शिपाई हमाल आणि फरास यांचं जसं लिपिक असेल, वाहन चालक आलं सेंटर, तसंच आज शिपाई या पदाचं सुद्धा सेंटर येणार आहे. शिपाई आणि हमाल फरास, शिपाई हमाल फरास या पदासाठी जर आज तुमचं कुठल्याही प्रकारे सेंटर आलं नसेल तर 21 तारीख लक्षात ठेवा, 21 त्याच्यानंतर 22 या 2 तारखा आहेत. 21 आणि 22 या 2 तारखेला तुमचं सेंटर येणार आहे. 21 ला नाही आलं तर 22 ला फायनल डायरेक्ट तुमचे हॉल तिकीट येतील. काय येतील, डायरेक्ट हॉल तिकीट येतील. काय येतील, डायरेक्ट तुमचे हॉल तिकीट किती, 22 तारखेला. त्यामुळे कॉल करू नका, काळजी करू नका. जसं क्लार्कवाला असतील, त्याच्यानंतर वाहन चालक असतील, तसं तुमचं सुद्धा सेंटर येणार आहे, हॉल तिकीट सुद्धा येणार आहे, सगळ्यांचे येणार आहे. 2,14,000 जे काय पात्र झालेले आहेत शिपाई पदासाठी त्या सगळ्यांचे येणार आहे. आता शिपाई पदाचं तुम्ही पाहिलं तर पूर्वी एक्झामला जाण्याच्या अगोदर तुम्हाला पॅटर्न माहिती पाहिजे. अनेक जण मराठी व्याकरणचं पूर्ण पुस्तक वाचताय, कशासाठी, तर शिपाई पदासाठी. अजिबात वाचायची गरज नाही, पूर्ण गणित बुद्धिमत्ता करताय आणि इंग्रजी सुद्धा. नेमकं तुम्हाला कळलंय का अजून, आपले साधारणतः 35 व्हिडिओ झाले आहेत शिपाई पदासाठी, तर त्याच्यामध्ये एकदम डिटेलमध्ये तुम्हाला दिलंय की नेमकं वाचायचं काय. परत एकदा सांगतो, लक्षात ठेवा, तुम्हाला जर त्या ठिकाणी शिपाई हमाल या पदासाठी करायचं असेल तर हे 30 प्रश्न तुम्हाला नेमकं करायचं काय. राहिले तुमच्याकडे 4 ते 5 दिवस आहे. 4 ते 5 दिवसात काय करायचंय ते पण सांगतो. ओके, बघा, या 30 प्रश्नामध्ये तुमचे 23 प्रश्न ते साधारणतः 22-23 धरू आपण, किती, साधारणतः एक 22 ते 23 प्रश्न. 22 ते 23 प्रश्न कशावर असतात तुमचे, सामान्य ज्ञान, ज्याला GK GS म्हणतो. त्याच्यामध्ये काय विचारतात, प्राचीन भारत, आधुनिक भारत, मध्ययुगीन भारतावर एका प्रश्न असतो, भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय राज्यघटना, पंचायत राज, याच्यावरती इकॉनॉमिक्स रिलेटेड काही क्वेश्चन विचारतात आणि चालू घडामोडीचे 1 ते 2 क्वेश्चन असतात. म्हणजे साधारणतः हे 22 ते 23 तुमचे क्वेश्चन आहेत, हे सगळे तुमचे सामान्य ज्ञानवरती विचारले जातात. कशावरती, सामान्य ज्ञान. मग मला सांगा, आता या 22-23 मध्ये मराठी व्याकरण कुठंच नाही, मग पूर्ण मराठी व्याकरण वाचायची आवश्यकता आहे का, अजिबात नाही. तुमचं मेरिट इथपर्यंतच लागतं, 22 पर्यंत. म्हणजे 22 ते 28 पर्यंत तुम्हाला मार्क असणं गरजेचं आहे. 22 ते 28 मार्क असेल तर तुम्हाला फायनल सिलेक्शन होण्यासाठी सोयीस्कर होऊन जात, सोपं असतं. या 30 मध्ये 22-23 गेले, राहिला तुमचा 1 प्रश्न, 2 प्रश्न हे असतात सरासरी इंग्रजी, आणि ते पण सोपे रिलेटेड इंग्रजी विचारतात.
एखाद्या वेळेस तुम्हाला इथं 3 प्रश्न सुद्धा विचारतात. मराठी व्याकरणावरती एक प्रश्न असतो, कधी मध्ये 2 प्रश्न. कशाला? मराठी. काय राहिलं रे? गणित बुद्धिमत्ता. काही पेपरला, कुठला पेपर? तर जिल्हा न्यायालयाचे जे काही पेपर झाले त्या जिल्हा न्यायालयाच्या काही पेपरला गणित बुद्धिमत्तावर जास्त प्रश्न आहे, पण सरासरी 1, 2 ते 3 प्रश्न या गणित बुद्धिमत्तावरती सुद्धा तुम्हाला विचारतात. मग लक्षात ठेवा, तुम्हाला शिपाई हमालचा अभ्यास करायचा आहे तर हाच पॅटर्न ठेवून अभ्यास करा. त्याच्यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक 5000 प्रश्नाचं ऑनलाईन नोट्स आहे, त्याच्यावर काही क्रमांक टाकलेला नाही. एका पेजवर साधारणतः एक 22 ते 25 प्रश्न आहेत, तसे 209 पेज आहे. ठीक आहे. हे आणि सोबत तुम्हाला 20 नाही तर आजपासून 25 सराव पेपर. किती? 25 सराव पेपर देत आहेत. ते 25 सराव पेपर सोडवा. त्या पेपरला किती प्रश्न बरोबर येत आहेत ते पहा, कारण आपण 2018 ते 25 जे काही न्यायालय आहे आजपर्यंत विचारलेले शिपाई हमाल फरासचे प्रश्न सेम तसेच पॅटर्न तोच सेम प्रश्न बनवलेले आहेत. हे 25 सराव पेपर सोडवा. याला 30 पैकी किती मार्क येते ते पहा. या सराव पेपरची नोट्स ही आपण फीस 99 रुपये ठेवलेली आहे. किती रुपये? 99 रुपये. मग हे परचेस कसे करायचे? तर आपलं श्री अकॅडमीचा ऍप आहे, तिथून परचेस करा, किंवा हा आपला नंबर आहे 95 52 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअप करा. गुगल पे नंबर आहे, फोन पे नंबर आहे, या नंबरला करा डायरेक्ट. 99 रुपये व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट पाठवा, तुम्हाला मिळून जाईल. आणि त्याची झेरॉक्स मारू ना. कशाची झेरॉक्स ना? क्वेश्चन पेपरची झेरॉक्स नका मारू, जास्त खर्च होईल. झेरॉक्स मारा फक्त आन्सर कीची. आन्सर की गोल करायला आन्सर की बरोबर 30 प्रश्नाची आपण बनवलेली आहे, जसं शक्य होईल त्या प्रकारे ती आन्सर कीची झेरॉक्स काढून आणा. 25 बॅक टू बॅक करा, म्हणजे कमी खर्च येईल. आणि सोडवा सगळ्या प्रश्नपत्रिका. किती मार्क आहेत ते बघा. चांगले अवरेज मध्ये मार्क आले तर समजायचं 100% हाच पॅटर्न अशाच प्रकारे तुमचा हवालचा पेपर येईल. आता याच्या व्यतिरिक्त जर पाहायचं असेल तुम्हाला तर लक्षात ठेवा, आजपासून 320 रुपये फीस ठेवलेली आहे आपण. किती? 320 रुपये फीस आणि 4 दिवसाची तुमची फास्ट ट्रॅक बॅच. फास्ट ट्रॅक बॅच 4 दिवसाची आहे. याच्यामध्ये तुम्हाला सगळं न्यायालय शिपाई 2018 ते 25 शिकवलं जाणार आहे. तेच नाही तर डिटेलमध्ये सगळं शिकवलं जाणार आहे. फक्त तुमचं काम आहे ते पाहायचं व्यवस्थित, आणि जे काय तुम्हाला मी त्याच्यावरती प्रश्न देणार आहे ते प्रश्न सोडवायचं, तेवढंच काम करा. तुमचं न्यायालयाचं 30 पैकी 30 तुम्हाला आउट ऑफ त्या ठिकाणी मार्क पडतील शिपाई हमाल फरास भरतीसाठीचा. आजच सुरू झालेले, अजून लेक्चर सुद्धा घेतलं नाहीये. रात्रीच्याला लेक्चर असणार आहे. 4 दिवसाची बॅच आहे. जॉईन करायचं असेल तर आपला नंबर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे, या नंबरला संपर्क करा. 95 52 62 95 63 कॉल न करता व्हॉट्सअपला विचारा. ठीक आहे. आणि फीस ही 320 रुपये तुम्हाला फोन पेला न टाकता डायरेक्ट आपल्या श्री अकॅडमीच्या ऍपवर टाकायचे आहे. हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या अकॅडमी आहे जिचं नाव आहे श्री अकॅडमी. ठीक आहे. ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. थांबतो. तुमचे काही प्रश्न असतील तर ते पण तुम्ही विचारा.